सारोची, उत्तम, तामस आणि रैवत, चाक्षुष अशी आणखी 5 मन्वंतर झाली. आणि या तामस मन्वंतरामध्ये भगवान श्रीहरीनं आणि गजेंद्राला नकरापासून मुक्त केलं अशी एक गोड कथा आलेली आहे. आणि ही कथा फार महत्वाची भागवतात. बघा, तिथे चिंतनात्मक विषय आहेत. कारण क्षीर समुद्रामध्ये त्रिकुट नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतामध्ये अनेक गुहा आहेत. त्यामध्ये सिद्ध, चारण, गंधर्व, अप्सरा या क्रीडा करण्याकरता आणि त्या ठिकाणी आपल्या येतात. एक गोष्ट आहे का, आता शांत चित्तानं त्रिकुट नावाचा पर्वत, आता त्यामध्ये त्या रम्य पर्वतावर ऋतुमत नावाचं उपवन. हे उपवन कसं आहे, फलांनी वृक्षांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारे आणि सजलेलं आहे. या सरोवरामध्ये नाना प्रकारची सोन्याची कमळं आहेत बघा. आणि शुकाचार्य राजा परीक्षिता अशा प्रकारच्या त्या दिव्य पर्वतातल्या अरण्यात गजेंद्र राहत होता. गजेंद्र राहत होता हे ध्यानात ठेवा. गजेंद्र कुठे राहत होता याचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं. हे वर्णन आपल्याशी निगडीत आहे. कारण गजेंद्र मोक्षाची कथा आपली स्वतःची कथा आहे. ऐका का, कोण चिंता नाही ते. कारण दिव्य पर्वताच्या अरण्यामध्ये तो गजेंद्र राहत होता. त्याचं वर्णन केलं आपण. आता गजेंद्र त्याची अशी ताकद होती की त्याच्या केवळ वासानं ते वनपशु जे होते ते वनपशु भयभीत होत होते, सैरावेला धावत होते. आता एके दिवशी काय झालं, या गजेंद्रानं आपल्या परिवारासहित सर्व परिवार बरोबर घेतला, हत्तीने बरोबर घेतल्या, छावी बरोबर घेतले आणि वनामध्ये स्वच्छंदानं फिरण्याकरता निघाला. बघा का, उन्हाचा ताप दुस्सह झाल्यामुळे त्याने ऋतुमत उपवनातल्या सुवर्ण कमळांनी भरलेल्या सरोवराच्या जवळ आला आणि त्या ठिकाणी त्याचे डोळे नेत्राने धुंद झालेले. सरोवरामध्ये शिरतोय, यथेच्छ जलपान करतोय आणि गजेंद्र आनंदाने विहार करतोय. हे मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगण्याचं कारण असं आहे, तो आनंदाने त्या ठिकाणी विहार करतोय. आपलंही असंच असतं. त्याच्या सरोवराचं वर्णन केलं जसं आपलाही बंगला असतो, गाडी असते, घोडा असतो, वैभव असतं, मुलं असतात, चाकर असतात, थाटमाट असतो, वैभव असतं. आणि अशा वैभवशाली जीवनामध्ये आपण देखील आनंदानं जगत असतो. पण सांगतो तुम्हाला, असा आनंदानं जगता 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 नेमकं काय झालं, एकदा औचित म्हणजे एकाएकी आणि एका बलाढ्य नकरानं त्याचा पाय धरला. आपले कसं होत, अगदी धुंदीत असतो आपण, आपल्याला तालात असतो. आणि अशा अवस्थेमध्ये येतो काळरूपी नकर तो येतो आणि बघा कशी अवस्था होते. त्याने आपले पाय धरले नकरानं आणि गजेंद्रानं आता त्या नकरापासून सुटण्याचा प्रयत्न केला. खूप घटफट केली पण आता काही जमेना. आणि जो नकर होता तो नकर त्याला आग ओढायचा त्याचा पाय आणि गजेंद्र त्याला वर ओढायचा. अशा पद्धतीने आता नकराचं बळ वाढत चाललं. 1000 वर्ष चाललं. आता असं कठीण वेळ जीवनामध्ये आली किंवा आपल्याजवळ कोण कोण राहतं हे आपली कथा आहे. कठीण वेळ आपल्याकडे आल्याच्यानंतर आपल्याजवळ कोण कोण राहतं. अहो, किती प्रेमाचा आणि किती जवळचा असला तर तो 8 दिवस तुमच्या गाडीत महिनाभर काढेल, 2 महिने, 6 महिने. कारण कठीण कालखंडामध्ये आपल्याला सामर्थ्य कोणी देत नाही.
आणि शास्त्र असं सांगतं की कठीण समय येता कोण कामास येतो, कठीण वेळेला कोणी कामा येत नाही. आता झाला गजेंद्र, विचार करायला लागला, आपल्या सुटकेचा विचार करतोय, अशा दुःखामध्ये आता पडलेला आहे. मग ते आप्त होते, इष्टमित्र होते, सोयरे होते, जे जे काही होते सर्व निघून गेले. कठीण काळात आपल्या जवळ कोणी येत नाही, ते लांब जातात. आता याने विचार केला की ज्यांच्यावर मी प्रेम केलं, ज्यांच्या नादी मी लागलो, ज्यांच्यासाठी मी काही कमावलं, मला वाटत होते माझे आहे माझे आहे माझे आहे, पण नाही. संतांनी सांगितलं, आम्ही नाही ऐकलं, आपणही ऐकलं नाही. संतांनी तुम्हाला जागृत केलेला सुरुवातीपासून केलं. जो परिवार परिवार जो आपण म्हणतोय, तो परिवार तरी आपला आहे का? नाही. तो परिवारही आपला नाहीये. नोहे तुला परिवार, नोहे तुला परिवार, पुत्रदारा क्षणभंगोर, पुत्रदारा क्षणभंगोर, नोहे नाही. हे सर्व पुत्रधारा क्षणभंगूर आहे. आपण ऐकायला त्यावेळेला तयार होत नाही. शेवटी त्याने विचार केला, आप्ता आले, इष्ट आले, सोयरे आले, दायरे आले, आणि शेवटी मला इथे आता टाकून चाललंय. आता या संकटातून कोण सोडवेल? विचार पडला त्याला, पण त्याने ऐकलेलो. त्याने विचार केला की आता इथे एकच मार्ग आहे. असं म्हणतात की अंतकाळाच्या वेळेला खरा सोयरा जर कोणी असेल तर तो परमात्मा आहे. हे बाकीचे सोयरे काही कामाचे नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विधो खरा. अंतकाळाच्या वेळेला आपल्याला सोडवणारा खरा सोयरा जर कोणी असेल तर तो परमात्मा आहे. पण तो विचार करतोय, काय करू मी आता? मला त्याचं गाव माहिती नाही, मला नाव माहिती नाही, त्याचं काहीच माहिती नाही. देव कुठे असतो मला काही कळलं नाही, माहिती. पण एवढं माहिती आहे की संकटाच्या वेळेला मात्र तो परमात्मा भक्ताला सोडवतो. आणि मग मोठ्या अट्टहासानं त्याने विचार केला, असेल का नसेल, कुठेही जाऊ दे, काही नाव असू दे त्याचं, पण आता माझा जो भगवान परमात्मा आहे त्या परमात्म्याने या ठिकाणी यावं आणि मला या संकटातून, काय बोलतोय का, कोण होईल तो ब्रह्मांड चालक. काय म्हटलं त्याने, या ब्रह्मांडाचा मालक जो कोणी असेल तो, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, हाके सिद्ध हात देईल हाके. माझ्या हाकेला त्याने हात द्यावी आणि या संकटातून मला सोडवा. ऐका, कथेमध्ये जरी भागला असला तरी बाहेरच्या कथांमध्ये ऐकलेली गोष्ट आहे म्हणून याला जोडून सांगतो तुम्हाला. अर्ध स्वराने धावा केला त्याने, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आणि हाकेशीचा हाक देईल हाके, असा अर्ध स्वराने धावा केला. आता इकडचं गणित सांगतो. भगवान कृष्ण परमात्मा, विष्णू भगवान परमात्मा आणि लक्ष्मी माता विष्णू परमात्म्याला म्हणायला लागली, म्हणजे प्रभू
दररोज तुम्ही अगदी घाई गडबडीमध्ये असता, धांदलीमध्ये असता, नेहमी बाहेर जगाचीच कामं करतात, घरादाराला काही वेळच देत नाही. पण म्हणजे लक्ष विष्णू परमात्म्याला. मग आज कुठे जात आहे का? काय म्हटलं नाही, आज काही काम या निवांत आहे, सुटी घरात घरीच, घरच्या घरी आज घरीच राहायचं. बरं म्हणले, मग करू स्वयंपाक. बोलवू वांगे म्हणजे बोलव. आणली भरीत पुरी कोशिंबिरी सर्व ते तयार केलं आणि तयार केल्याच्या नंतर ताट वाढलं. भगवान परमात्मा बसले. आता कृष्णार्पण करायची फक्त वेळ आहे. बस कृष्णार्पण करणार आणि तेवढ्यामध्ये कानावर आवाज आला, कोण होईल तो ब्रह्मांड चालक आणि हाकेशीच हा कधी आहे. असं म्हणता बरोबर भगवंताने काय केलं ऐका ज्ञानोबा वर्णन करतात. आपल्या समोर असलेलं जे वाढलेलं ताट भगवंताने बाजूला केलं. वाढिले ठाईचे भाने टाकून जाय. ज्ञानोबा बोलतात आपल्या समोर वाढलेलं जे ताट होतं ते त्यांनी बाजूला केलं आणि परमात्मा उठले आणि जलद गतीने निघतायत. लक्ष्मी माता विचारू लागली, प्रभू अहो कुणीकडे? त्यावेळेला भगवंताला काय सांगायचं होतं? हत्तीकडे. एवढं बोलायचं होतं हत्ती. पण असं म्हटलं जातं की हत्ती शब्द उच्चारत असताना परमात्म्यानं ह शब्द लक्ष्मीच्या जवळ उच्चारला आणि ती शब्द त्या गजेंद्राच्या जवळ. मला सांगा तू बोलायला काय किती वेळ लागतो? याचा जरूर एवढं सांगायचं आहे, हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे लागत गोळी आणि पीछे होत आवाज. गोळी सुटल्याच्या नंतर जशी गोळी तर तिकडे लागते तसं नावाजही त्याच काळात होतो. अशी दोघी क्रिया एकत्र आहे. सांगण्याचं कारण असं आहे की भक्ता करता तो परमात्मा एवढ्या जलद गतीनं धावून जातो हे त्या गजेंद्राला कळल्यामुळे त्याने हाक दिली आणि हाक देताबरोबर आणि भगवान परमात्मा तिथून आपले निघाले. आता गजेंद्राला आनंद झाला बघा. आणि आपल्या सरोवरातलं एक सुवर्ण कमळ त्याने शून्य दंडाने काढला, तर सोन्याने काढलं आणि भगवान श्रीहरीच्या चरणी अर्पण केलं. आणि तो म्हणतोय, हे नारायणा, हे जगद्गुरु, तुला नमस्कार. घोर अशा प्रकारच्या संसारामध्ये मी आता व्याप्त आहे, माझी तू सुटका कर. ऐका, आता भगवान परमात्मा तिथे पोहोचल्याच्या नंतर परमात्म्याने आता त्या गजेंद्र आपल्या नकराला आणि परमात्माच्या ठिकाणी आणि विलीन करतात. ऐका, तेवढ्यामध्ये आणि तो गजेंद्र देखील आणि भगवान परमात्म्याशी काय बोलतो ते परमात्माचं आहे. आता हा सिद्धांत तुम्हाला सांगायचा आहे. नकराला भगवान परमात्मा त्या ठिकाणी नाश करतात होता, विलीन करतात त्याला, याला सोडण्याकरता. त्यावेळेला तो नकर काय म्हणतो देवाशी, ते परमात्माच आहे. नकराने म्हटलं, देवा आतापर्यंत मी समजत होतो की तू उदार आहे, तुझ्याजवळ द्वेष भाव नाही, एकाला टारतो एकाला मारतो हा भाव तुझ्याजवळ नाही असं मी समजत होतो. पण आज मात्र तुझी गोष्ट मला कळली. देवा, तू त्या गजेंद्राचा उद्धार करतोय आणि मला का मारतो? मी असं काय केलं? ऐका चिंतन, मी काय केलं? अरे त्या गजेंद्राला अंतकाळाच्या वेळेला तुझं नाम घेतलं, बरोबर आहे, ठीक आहे, आपला नियम आहे की अंतकाळाच्या वेळेला जर भगवंताचं नामस्मरण केलं तर तो मुक्त होतो. मग त्याने नामस्मरण केलं म्हणून तो मुक्त झाला, मान्य आहे. पण मी कुठे आता पाप केलं? आता तो कोणत्या जोरावर बोलतो ते महत्वाचं आहे. तो देवाशी म्हणू लागला, ऐका,
नक्र बोले ऐक ऋषिकेशी नाम मात्र तारी